पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निवासस्थानी आज निधन झाले। राजकारण, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होते। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं काही वेळापूर्वीच कोल्हापुरातल्या कसबा बावडा या त्यांच्या निवासस्थानी 91व्या वर्षी निधन झालंय। त्यांच्यावरती गेल्या 15 दिवसापासून त्यांच्या निवासस्थानीच उपचार सुरू होते आणि आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून याच ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावरती विविध क्षेत्रातील नागरिक आहेत ते या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। खरं पाहिलं तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं खूप मोठं कार्य आहे आणि या कार्याच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी खरं तर कार्य केलेलं आहे। सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि याच कार्याच्या माध्यमातून अनेक नागरिक जे आहेत ते त्यांचं पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी खरं तर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सामाजिक क्षेत्रांमध्ये जे कार्य केलं आहे त्यामध्ये अध्यात्म, शेती, सहकार यांचा वारसा त्यांना आहे। काही काळ ते नगरसेवक म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेत होते। त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून देखील राहिलेले आहेत। विविध संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून देखील राहिलेले आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर त्यांचं कार्य खूप मोठं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी शैक्षणिक संस्थेचा विस्तार जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी केला आहे आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोलीस अधीक्षक असतील, जिल्हाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले आहेत। त्याच्या कुटुंबियांशी देखील या ठिकाणी चर्चा केलेली आहे। उद्या कशा पद्धतीनं अंत्यसंस्कार जे आहेत आणि अंत्यविधी जे आहेत ते कुठं करायचे, काय करायचे हे देखील काही वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र खूप मोठ्या संख्येनं जनसमुदाय त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या कर्तृत्वानं त्यांनी आपला मोठेपण यांनी सिद्ध केलेला आहे। असा एक अशी मोठी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे। मी त्यांचं जे कुटुंब आहे, बंटी पाटील साहेब असतील किंवा संजय पाटील असतील किंवा त्यांचे बाकीचे जे बंधू असतील, या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे। मी त्यांना आज जाऊन त्यांच्या हार घातलेला आहे आणि आता मी त्यांना परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।